नागरिकांना हे आंदोलन करावं लागणं हेच दुर्दैवी आहे। कामशेतच्या नागरिकांना हे आंदोलन करावं लागणं हेच दुर्दैवी आहे। पाठीमागच्या 11 वर्षामध्ये कुठलंही सर्वेक्षण झालेलं नाही, नवीन बांधकामांचं मोजण्या झालेलं नाहीये, वाढीव बांधकामं आहेत त्यांच्याविषयी कुठलीच माहिती नाहीये, त्याच्या नोंदी केली गेलेली नाहीये आणि ते न झाल्यामुळं जो तफावत येते त्यासाठी ही अन्यायकारक करवाट नागरिकांवरती केली होती, तीही कुठलीही पूर्वसूचना न देता त्या ग्रामसभेमध्ये याचा उल्लेख न करता। मुळात 2 वर्षापूर्वीच्या ग्रामसभेमध्ये पंचायत राज्यामध्ये ग्रामसभा ही सर्वोच्च आहे आणि ग्रामसभेला सगळ्यात जास्त महत्व आहे आणि ग्रामसभेने घेतलेला करवाढी रद्दीचा निर्णय यांनी परस्पररित्या फिरवला आणि ही अन्यायकारक करवाढ केली होती। पण त्यासाठी आम्हा सर्व पंचायत कृती समितीला वेळोवेळी आंदोलनं करावं लागली आणि मुळात आज हे जे रद्द झाले, करवाढ जी रद्द केली गेली ती का झाली आहे, कारण प्रशासनाला सुद्धा हे माहित होतं की ही अन्याय आहे, चुकीची करवाढ आहे आणि ती त्यामुळे त्यांना रद्द करावी लागली। तर आमचं सांगणं हेच आहे की इथून पुढे कर वाढणे हे प्रत्येक नागरिकाला अपेक्षित आहे, परंतु त्यासाठी ग्रामसभा घेण्यात यावी, एक समिती ग्राम समिती गठीत करण्यात यावी, सगळ्या जागांचं नव्या बांधकामांचं सर्वेक्षण करण्यात यावं, जी जुनी बांधकामं असतील ज्यांना 10 वर्ष 20 वर्ष झाले असतील त्यांचा कसारा जो घट आहे ती पण करण्यात यावी, नवीन बांधकामांना त्या नोंदीमध्ये आणण्यात यावं, आणण्यात यावं। ऑटोमॅटिक तुम्हाला कुठलीही करवाढ करण्याची गरज पडणार नाही। आताच अभिमन्यूंनी सांगितलं की आठवडे बाजारामध्ये काही लोकांना पावती न देता त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातात, मग अशा पैशांचा हिशोब कसा लागणार आहे? हा कामशेतकर नागरिकांचा कर आहे, हा ग्रामपंचायतचा कर आहे जो कामशेतकरांवरती खर्च होणं अपेक्षित आहे। पण जर त्याला अशा वाटा फुटत असेल तो ग्रामपंचायतच्या तिजोरीमध्ये न जाता काही ठराविक लोकांच्या किंवा कोणाच्या कर्मचाऱ्यांच्या खिशात जात असेल तर हा कायद्याने गुन्हा आहे आणि हा गुन्हा उघडकीस येऊन देखील सुद्धा जर त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडनं संशयाने बघण्याची वृत्ती दिसून येते की संशयाने जागा तिथं निर्माण होते। आमची अपेक्षा तीच आहे की योग्य पावती दिली जावी ग्रामपंचायतच्या ज्या आठवडे बाजाराच्या दुकानदारांना, त्याचं डेली कलेक्शन जे दर आठवड्याचं कलेक्शन ते सुद्धा ग्रामपंचायतच्या बाहेर नोटीस बोर्डवर लावण्यात यावं, जेणेकरून सगळ्यांना ह्या गोष्टी समजतील की किती कलेक्शन होतं किती नाही होते। त्याचबरोबर कामशेतमध्ये कचऱ्याची समस्या असेल, दूषित पाणी पुरवठा, अपुरा पाणी पुरवठा याच्यावरती सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने काम करावं ही आमची कृती समितीची पुढील मागणी राहील आणि त्यासाठी अगदी वेळ पडली तर आम्ही आंदोलन देखील करू। आणि कृपया प्रशासनाला आम्हाला हे सांगायचंय, कामशेतकरांना पण आम्हाला हे सांगायचंय, ह्याच्यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण करीत नाही आहोत, राजकीय पक्ष म्हणून आम्ही हे आंदोलन करत नाही आहोत, तर आम्ही कामशेतकर म्हणून ग्रामस्थ म्हणून हे आंदोलन करतोय। त्यामुळे उगाच आमच्याकडे बोटं दाखवण्याचं काम करू नये, नंबर 1। आणि आणखी एक सगळ्यात महत्वाचं की तुम्ही पत्रकार बांधव जे पहिल्या दिवसापासून पहिल्या आंदोलनापासून आम्हाला साथ दिली आणि तुमच्यामुळेच आज हे आंदोलन पूर्ण तालुक्यामध्ये कामशेतमध्ये सगळीकडे पसरलं, लोकांच्या नजरेसमोर आलं। त्यामुळे तुम्हाला पत्रकार बांधवांचे आम्ही सर्व कामशेतकर पोलीस समिती मनापासून आभार मानतो। धन्यवाद। टॅक्स जो आहे कामशेतचा नागरिकांनी 84-85 ते 29% टॅक्स भरावा यावर्षी। मला अजून टेनिस माहिती मिळाली नाही, 29% टॅक्स येतो आणि बरेचसे असे थकबाकी 50% त्यांची बाकी सगळ्यांना माहिती आधी माहिती डिटेल्स माहिती ते तो मुळात टॅक्स भरलाच जात नाही, त्याबद्दल आपण तुम्ही कसं असेल तर कामशेत शहर कृती समितीकडनं कामशेत ग्रामपंचायत प्रशासनाला एक निवेदन देण्यात येईल की इथून पुढं त्यांनी 100% कर कसा वसूल होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्यासाठी काही उपाययोजना आखायच्या, त्या उपाययोजनांची मांडणी त्यांनी ग्रामसभेमध्ये करावी। जर त्या उपाययोजना योग्य असतील, उचित असतील तर कामशेत शहर कृती समिती 100% त्यांना याबद्दल पाठिंबा देईल। पण कर वसुली 100% होणं ही सर्वांसाठी गरजेची आहे आणि अपेक्षित आहे। जर झाली व्यवस्थित तर मग ही अशी करवाढ करायची गरजच पडणार नाही असं आम्हाला वाटतं।